आंबेगावात भरला होता लावण्यांचा कार्यक्रम. जय शिवराय सगळ्यांचा. विषय असा होता की आज होते आंबेगावच्या यात्रेचा दिवस दुसरा आणि आंबेगावात भरला होता मेळा म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचरस गेम होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे बारक्यांचे पण खेळ होते आणि मोठ्यांचे पण खेळ होते. पहिल्यांदा आम्ही गेलो. पहिलं म्हटलं आकाश पाळण्यात बसावं. आकाश पाळण्यात गेल्यानंतर तो एवढा मोठा आकाश पाळणा होता. म्हटलं मज्जा येईल. गेलो आतमध्ये. आम्ही आमची जिरवायलाच जाईल होतं असंच समजा. पहिल्यांदा मज्जा आली. नंतर एवढी वाट लागली. असली भीती वाटत होती. वरती गेल्यानंतर की बोलायलाच नको. पहिलं उतरलो पण आमच्या अंगातली मस्ती काही कमी होत नव्हती म्हणून दुसऱ्या राईडला गेलो. तिथं पण आम्ही आमची जिरूनच घेतली असं समजा. नंतरून गेलो या राईडला तर काय बोलायला नको. डोकं असं चक्रवलं होतं. राईड वगैरे करून असं कळलं की कुठल्याच राईडला हलक्या पुलक्यात तर बिलकुल घ्यायचं नाही. नंतरून चिक्कू शेक वगैरे पिऊन आम्ही गेलो लावण्यांचा कार्यक्रम बघायला. लावण्यांच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कलाकार तिथं एक नंबर अशा लावण्या प्रस्तुत करत होत्या आणि बारकी मंडळी तर काय अशी पिटूनच उठली होती लावण्या बघून. म्हटलं थोड्याफार लावण्या वगैरे बघावा. लावण्यांचा कार्यक्रम अर्धवट सोडून आम्ही गेलो. मित्राच्या पप्पांचा बर्थडे होता तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की केक तर कटिंग झाला होता. म्हटलं आता जेवणाला बसावा. जेवण वगैरे करण्यासाठी बसलो. आज तर फक्त लावण्या आणि मेळा पाहिलेला आहे. अजून तर आंबेगावच्या कुस्त्या बाकी आहेत.